भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व चौथे हे भीम टोला अंबरनाथ यांनी आयोजित केलेलं आहे. 3 एप्रिल ते 5 एप्रिल ह्या दरम्यान हा सामना असणार आहे. माझ्या सर्वांना सर्व अंबरनाथच्या तसेच पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला आवाहन करतो आम्ही आज की ह्या चषकामध्ये 24 पूर्ण महाराष्ट्रातून 24 संघ येणार आहेत आणि उत्तम तिथे खेळ होणार आहे. तर ते बघण्यासाठी आपण नक्कीच तुम्ही ग्रीन सिटीच्या अंबरनाथच्या मैदानाला भेट द्यावी. त्याचबरोबर 3 एप्रिलला सकाळी 9 वाजता याचं उद्घाटन होणार आहे माझ्या हस्ते. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी त्या उद्घाटनाच्या समारंभाला उपस्थित राहावे ही विनंती आहे. अंबरनाथमध्ये भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक नवरेनगर येथील ग्रीन सिटी मैदानावरती होणार आहे. 3 ते 5 एप्रिल रोजी हा कार्यक्रम भीमटोलाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. मागच्या वर्षी देखील मी या कार्यक्रमाला गेलो होतो. क्रिकेटच्या सामन्यांना गेलो होतो. खूप सुंदर आणि अप्रतिम नियोजन असलेले हे सामने भीमटोलाच्या वतीनं आयोजित केलेले असतात आणि यंदा देखील त्याचं 4थं पर्व आहे. आणि मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, अंबरनाथ असतील, अंबरनाथच्या आजूबाजूचे सर्व क्रीडा रसिक असतील आणि खेळाडू असतील, आपल्या सर्व टीम्सना घेऊन आपण भीमटोलाच्या या आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक यासाठी आपण नक्की या. आपला संघ घेऊन या. मी देखील येणार आहे, आपण देखील या. नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. पुष्कर शिवांशी या संघाने नाणेफेक जिंकून आपण इथे बघतोय गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि एल.एन.टी. खोनी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. नक्कीच थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल दोन्ही संघांना आणि पंचांना नक्कीच विनंती असेल थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, कारण आपल्याला अजून हा सामना पकडून 4 सामने खेळवायचे आणि हे नक्कीच 4 सामने आपल्याला 3 तासात संपवायचे आहेत. त्यामुळेच विनंती असेल यापुढील सर्व संघांना. आणि आपण इथे बघतोय ऋतिक पाटील आणि विजेंद्र 2 सलामीचे फलंदाज आपण इथे बघतोय फलंदाजीसाठी आणि पहिलं षटक घेऊन येतोय.
नक्की आपण बघतोय पहिलं षटक टाकण्यासाठी अप्पू गोलंदाज ज्यांनी या सीझन मध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. नक्कीच LNT खोनी संघाकडून आपण बघतोय ऋतिक पाटील आणि विजेंद्र दोन सलामीचे फलंदाज आणि रंगतोय हा सामना LNT खोनी वर्सेस पुष्कर शिवांश 11. पहिला चेंडू घेऊन अप्पू आणि नक्कीच समोर असेल ऋतिक. पहिल्या चेंडूवर चांगलं आक्रमण, चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. आपण नक्कीच बघतोय थोडाशी उसळी मिळालेला चेंडू लॉंग रिझर्व मध्ये डोक्यावरून पाठवला. नक्कीच आपण बघतोय जातोय वन बाउंड सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. काय आक्रमक सुरुवात केलेली आपण इथे बघतोय अप्पू या गोलंदाजासमोर. नक्कीच तुझा सीझन चांगला असेल परंतु आजचा दिवस माझा हे दाखवून देतोय ऋतिक पाटील. आणि नक्कीच आमचे साथी समालोचक सांगतायत प्रसन्नजी या वेळेस सुद्धा या सीझन मध्ये ऋतिक पाटीलला सुद्धा कार मिळालेली आहे आणि नक्कीच त्याचा सुद्धा सीझन हा खूपच सुंदररित्या चाललेला आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला या पहिल्या चेंडूवर बघायला मिळाला आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 1 चेंडू 4 धावा. नक्कीच WB संघाचा हा खेळाडू आपण बघतोय ऋतिक आज आपल्याला खेळताना दिसतोय LNT खोनी या संघाकडून. नक्कीच ऋतिक पाटीलच्या बॅट मधून हा पहिला पुढचा चेंडू या वेळेस आपण बघतोय बॅटची कडा लागू नये क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक तुझं तर एक माझं पहिल्या चेंडूवर चौकार. तर नक्कीच पुढच्या चेंडूवर एक मोठा गडी बाद होतोय ऋतिक पाटील दुसऱ्या चेंडूवर झेलबाद. काही गोलंदाजीचा नमुना दाखवलाय आपण. नक्कीच सीझन तुझा सुद्धा चांगला आहे आणि सीझन माझा सुद्धा चांगला आहे. पहिला चेंडू तुझा चौकार, दुसरा चेंडू माझा विकेट. नक्कीच इथे बघतोय 2 चेंडूंवर एका चेंडूवर फलंदाजाचं वर्चस्व, पुढच्या चेंडूवर गोलंदाजाचं वर्चस्व. 2 चेंडू 4 धावा 1 गडी बाद. नवीन फलंदाज येतोय सनी पाटील. नक्कीच थोडासा पाटलांचा संघ दिसतोय. ऋतिक पाटील, विजेंद्र पाटील आणि आता सनी पाटील फलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी थोडासा बाहेरून खेळायचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि टोलावून दिलाय चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार पाण्यात जातोय. 6 धावांसाठीचा षटकार.
शफल केलं होतं थोडस पुढे आणि नक्कीच आपण बघतोय नक्कीच गुडघा टेक शॉट खेळलेला आणि इथं बघतोय आपण चेंडू केलाय 6 धावांसाठीचा षटकार. नक्कीच धावसंख्या जवळ पोहोचली आहे ती 10 धावांवर. पहिलं षटक कुठेतरी ऋतिकला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं परंतु सनी येतोय. सनी सुद्धा आपला फॉर्म दाखवतोय. पहिल्या चेंडूवर टुकतोय दणदणीत षटकार. पुढचा चेंडू यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न बघतोय आपण. चांगला फटका खेळला गेलाय. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि धावसंख्येमध्ये 2 वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. या धावसंख्येवर 4 चेंडू 12 धावा. नक्कीच दोन्ही संघांसाठी सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल परंतु यावेळेस आता अप्पू कुठेतरी मागे पडतोय कारण ऋतिकचा विकेट गेल्यानंतर सुद्धा कुठेतरी फलंदाजीला धावा कुठे रोखता येत नाहीये. नक्की सनी चांगली फलंदाजी करतो. यावेळेस बुलटॉसचा चेंडू मिळाला होता परंतु थोडीशी दिशा भरकटते. बॅटची संपर्क होत नाही. चेंडू जातो यष्टिक्षकाच्या हातात. व्हाईट बॉल दर्शवता येतं पंच आणि आपण इथं बघतोय व्हाईट बॉलने नक्कीच आपण बघतोय धावसंख्येला 1 ने आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. या धावसंख्येवर 4 चेंडू 13 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बघतोय चांगला फटका इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पट्टो लावला जातोय. 1 बाउंड सीमारेषा पार. 4 धावांसाठी दणदणीत खणखणीत पॉवर प्ले चौकार. मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू टोलावून दिला आणि नक्कीच 4 धावांसाठी मिळालेला हा चौकार पॉवर प्लेचा फुटनापूर फायदा घेतला जातोय आणि नक्कीच 1 टू गो शेवटचा चेंडू शिल्लक आणि या पहिल्या षटकातील 5 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावांवर. खूपच सुंदररित्या फलंदाजी करतोय तर सनी आणि नक्कीच आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव त्याच्या नावावर आपण बघतो. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जावतोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि चेंडू जातो डॉट बॉल. 1 षटक समाप्त. 17 धावा 1 गडी बाद. दुसरे षटक घेऊन येतोय समीर. ज्या समीर या गोलंदाजाने आपल्या संघाला मागच्या सामन्यात चांगलं पुनरागमन करून दिलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच 1 धाव खर्च करताना 1 गडी बाद केला होता परंतु त्याचं दुसरं षटक कुठेतरी महाग पडलं होतं. या सामन्यात काय करतोय पाहावं लागेल. 23 नंबर जर्सी मधला समीर. मॅन फ्रॉम खडीगोळी पण बघतोय समीरचा पहिला चेंडू फसलाय. फटका फसलाय. समीर स्वतः चेंडू खाली जातोय परंतु झेल सुटतोय. मोठा गडी ते बाद होता राहिलाय. मासा गळाला लावला होता पण नक्कीच इथे बघतोय थोडीशी चूक होते इथे स्वतः गोलंदाज समीर कडून. त्यावर 1 धाव गाव घेतली जाते आणि नक्कीच धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. या धावसंख्येवर हा मासा आता किती महाग ठरतोय पाहावं लागणार आहे या संघासाठी कारण पहिल्या चेंडूवर चांगला झेल उडवला होता परंतु नक्कीच हा झेल घेण्यात अपयश आलेला बघतोय. समीरचा पुढचा चेंडू आणि सनी स्ट्राईक एंडवर. यावेळेस चांगला चेंडू आपटलेला आपण बघितला. चेंडूने थोडी उसळी घेतली आणि चेंडू जाऊन आपण बघतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो डॉट बॉल. जशी मागच्या सामन्यात सुरुवात झाली होती 1 धावेने आणि नक्की तशीच सुरुवात 1 धाव. पुढचा चेंडू डॉट बॉल. यावेळेस काय करतोय समीर आपल्याला पाहावं लागेल. 2 चेंडूंमध्ये अवघी 1 धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय समीर या गोलंदाजाला.
मागचा चेंडू वेगवान टाकला होता, परंतु या चेंडूवर थोडस स्लोवर वन आपण बघितलं आणि नक्कीच त्यावर एकच धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होते, धावसंख्येमधून पोहोचते ती 19 धावांवर. 3 चेंडू 19 धावा. नक्कीच खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण बघतोय ते समीर या गोलंदाजाला. यावेळेस आपण बघतोय डावखुरा हाताचा फलंदाज विजेंद्र याला. मला पण तेच वाटतंय. नक्कीच आम्हाला इथे सांगितलं होतं, परंतु तसं काहीच झालं नाही आणि इथे बघतो आपण यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. नक्कीच आमच्या जोडीला ऑनलाईन स्कोरर तेजस आमच्या सोबत बसले आणि तेजस यांना नक्कीच सिक्सरची चावल लागली होती, परंतु चेंडू डॉट गेले आपण बघतोय. आणि ते बघतोय 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च झाल्यात. षटकातील 5वा चेंडू घेऊन समीर येतोय, समोर असेल विजेंद्र. थोडासा रनअप मध्ये प्रॉब्लेम बघतोय आपण गोलंदाजाच्या. नक्कीच आतापर्यंत चांगली खेळी केली होती सनीने. आपण बघतोय 6 चेंडू आणि 13 धावांची खेळी करताना सनी अजूनही मैदानामध्ये आहे आणि नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 17 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पुनरागमन करून दिले. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू थोडा आपटलाय, थोडासा उसळी घेणारा चेंडू काही वेळ हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि 2 धावा पूर्ण केले जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. या धावसंख्येवर स्टीवर्टचा चेंडू शिल्लक. समीरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं होतं 2 षटकांमध्ये अवघ्या 16 धावा खर्च करताना 2 गडी बाद गेले होते. नक्कीच तो समीर या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच त्याचं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक अवघ्या 4 धावांमध्ये संपवतोय आणि आपल्या संघाला या दुसऱ्या षटकामध्ये चांगलं पुनरागमन करून देतोय. आणि 2 षटकानंतर आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचली होती 21. या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू आपण बघतोय, पुढचा गोलंदाज गुलाम. वैयक्तिक पहिली आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो गुलाम. आपण या गोलंदाजाला बघतोय. पुढचा पहिला चेंडू गुलाम यांचा आपण बघितलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खेळू दिला जात नाहीये. बॅटचा चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आपण बघतोय. पहिला चेंडू आपण बघतोय डॉट बॉल. पुढचा चेंडू यावेळेस सनी स्ट्राइक एंडवर आपण बघतोय आणि यावेळेस पुरेपूर फायदा घेतला जातोय. आपण बघतोय चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. आपण बघितलंय लॉंगॉनच्या डोक्यावरून टोकलेला हा षटकार. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गुलाम यावेळेस आपण बघतोय लॉंग ऑफचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेवर मारलेला हा फटका आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. या धावसंख्येवर.
चांगली फलंदाजी करतोय सनीने. नक्कीच या षटकामध्ये एक डॉट बॉल काढलाय, परंतु त्याच्यानंतर इकडे चांगला षटकार आणि यावेळेस दुहेरी धाव आणि धावसंख्येमध्ये नक्कीच 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या धावसंख्येवर. गुलामचा हा चौथा चेंडू आपण बघूया काय आक्रमण केलं जातंय, कारण हा सामना 4 षटकांचा आहे. या अगोदर या दोन्ही संघांना 5 षटकांचे सामने खेळावे लागले होते. यावेळेस चेंडू हवेमध्ये, समीर पोहोचतोय चेंडू खाली आणि समीरने पकडलाय हा चेल आणि फलंदाज होतोय फेल आणि इथे बघतोय फलंदाज झालाय झेलबाद. दहा चेंडू आणि 21 धावांची खेळी करून सनी पुन्हा एकदा माघारी परतलाय. चांगलं पुनरागमन गुलामने आपल्या संघासाठी करून दिलेलं आपण इथे बघतोय, कारण 2 चेंडूंवर 2 चांगले फटके बसले होते आणि नक्कीच आपण बघितलं 8 धावा कमवल्या गेल्या होत्या या 3 चेंडूंवर. पुढच्या चेंडूवर चांगलं पुनरागमन केले आणि इथे विकेट. पुन्हा एकदा आपण बघतोय पुन्हा एकदा पाटील मैदानामध्ये उतरलाय आणि ते बघतोय प्रितेश पाटील मैदानामध्ये येतोय. नक्कीच अमोल पाटील, रोहित पाटील अजूनही मैदानामध्ये येणे बाकी आहे. पाटलांचा हा संघ नक्कीच आपण बघतोय L&T खोनी हा संघ. यावेळेस स्विचचा फटका जातोय 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या मैदानावर डान्सिंग अंपायर आणि सर सुद्धा बघायला मिळणार आहेत. नक्कीच संध्याकाळचं सत्र जसं सुरू होईल, या स्पर्धेतील शेवट येईल, तसं आपले डान्सिंग अंपायर राणे सर सुद्धा ऍक्टिव्ह होताना आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, रिव्हर्सचा फटका जातोय 6 धावांसाठी, सीमारेषा पार, षटकार. कसं बाहेर येऊन बॅटच्या मधोमध चेंडू घेऊन टोलावून दिलाय निक्कीचा मागे. 6 धावांसाठीचा हा षटकार आपण बघितलाय. धावसंख्येला 6 ने आकार मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 39 धावांवर. नक्कीच हे शेवटचं षटक असेल 4 षटकांचा हा सामना. नक्कीच या 4 षटकांमध्ये किती धावा कुठून काढल्या जात आहेत हे पाहावं लागेल. या पुढच्या 6 चेंडूंवर शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण बघतोय गोलंदाज आलाय तो कपिल पाटील. मॅन फ्रॉम वाडेगड कपिल पाटील शेवटचं षटक घेऊन आल्याने स्ट्राईक एंडवर आपण बघतोय विजेंद्र जो की सलामीसाठी आलेला आहे, परंतु आतापर्यंत मोठे फटके खेळू शकला नाही. आतापर्यंत 4 चेंडू आणि नक्कीच 3 धावा खेळलाय आणि नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये त्याला आक्रमक रूप धारण करावं लागेल. परंतु सिंगलने सुरुवात होते या षटकाची. कपिलची सुंदर अशा गोलंदाजीची सुरुवात म्हणावी लागेल. आता स्ट्राईक एंडवर बघतोय आपण प्रथमेशला देणे 2 चेंडू खेळलाय प्रितेश. नक्कीच प्रितेश आणि 2 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक केली होती तोच प्रितेश मैदानामध्ये या शेवटच्या षटकामध्ये काय कामगिरी करतोय पाहावी लागेल.
नक्कीच इथे भीमटोला आयोजित अंबरनाथ नक्कीच बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मध्ये नक्कीच आयोजकांकडून चांगल्या खेळाडूंना नक्कीच बक्षिसांचा वर्षाव केला जातो. ते बक्षीस पात्र ठरलेले हेच ते खेळाडू प्रितेश पाटील ज्यांनी षटकारांची हॅट्रिक केली होती आणि या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं होतं. यावेळेस आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर काहीसा आत येतोय आणि राहतोय डॉट बॉल. कपिल पाटीलचं शेवटचं षटक नक्कीच हे कुठेतरी चांगलं जात आहे हे आपण बघतोय पुष्कर शिवांश या संघाला, कारण या षटकामध्ये मोठे फटके खेळू दिले जात नाहीये. यावेळेस सुद्धा बॅटची कडा लागून चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आपू येतोय जेल खाली आणि स्वतः पकडतोय जेल. इथे फलंदाज होतोय फेल. फलंदाज आपण बघतोय येते मैदानामध्ये सूरज दुधकर आपण बघतोय मैदानामध्ये येतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. ती गोलंदाज कपिलने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि एक गडी महत्वाचा गडी होता ज्याने मागच्या सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक लावली. त्या फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलं. यावेळेस सुद्धा थोडासा खाली चेंडू राखण्यामध्ये यश मिळवलंय आणि आपण इथे बघतोय लॉंगॉनचा खेळाडू जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. नक्कीच फेकीमध्ये थोडीशी चूक होती परंतु बॅकअप चांगला मिळतोय आणि नक्कीच या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावसंख्येवर. एक चांगली धावसंख्या आहे नक्कीच, परंतु या शेवटच्या 2 चेंडूंवर जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच संघाचं अर्धशतक धावफलकावर लागू शकतं आणि पाहावं लागेल त्या अर्धशतक धावफलकावर लागण्यासाठी प्रयत्न केला जाईल का नाही. नक्कीच इथे दुसरी धाव घेताना धावबाद होतोय फलंदाज सूरज आणि इथे संघाला लागलेला 4था झटका. आपण बघितलंय सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाची यशस्वी चांगली अशी फेकी बघितली यष्टीरक्षकाच्या बाजूला आणि नक्कीच यष्टीरक्षकाने ही कोणतीही चूक न करता नक्कीच तिथे यष्ट्या उधळल्यात आणि इथे फलंदाज झालाय बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय पुन्हा एकदा पाटलांचा अमोल. आपण बघतोय काय करेल हा अमोल आपल्या संघासाठी, कारण त्याच्या जवळ शिल्लक आव्हा एकच चेंडू. या एका चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, करावाच लागेल परंतु जो प्रयत्न यशस्वी होतोय का पाहावं लागेल, कारण आतापर्यंत 5 चेंडू आणि अवघ्या 4 धावा खर्च केले आहेत. आपण बघतोय कपिल या गोलंदाजाने यावेळेस थोडस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काय गोलंदाजीचा कौतुक केलं जातंय. नक्कीच आपण इथे बघतोय शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला जातोय आणि धावसंख्येवर रोखलं जातंय ते 43 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं जाईल ते पुष्कर शिवांश इलेव्हन या संघाला 44 धावांचं आव्हान. नक्कीच 44 धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरेल तो पुष्कर शिवांश इलेव्हन हा संघ.
अंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल 4 वाजले तर अजूनही आपल्याला या सामन्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. थँक्यू सो मच महेश सर. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. शुभ संध्याकाळ. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. जबरदस्त मुकाबला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एकीकडे संघ पाहायला मिळेल LNT खोणी आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय पुष्कर शिवांशी 11. सलामीची जोडी गणेश डिंगोरे आणि मुकेश गायकर मैदानावरती पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन 44 धावांचं लक्ष. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला शफल अक्रॉस. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. GD गणेश डिंगोरेच्या बॅट मधून सिक्सर. आला. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावर. 44 धावांचं लक्ष. गणेश डिंगोरे असा खेळाडू आहे. सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये अटॅकिंग इंटेंटने फलंदाजी केली तर पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये किंवा 3 ओव्हर्स मध्ये मॅच क्लिअर करण्याची क्षमता या खेळाडूकडे. पण समोर देखील तितकाच ताकदवर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खांद्यावरती जबाबदारी सचिनची आहे. सचिन कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतो आणि विकेट. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. जो खेळाडू धोक्याची घंटी होती मैदानावरती तोच खेळाडू पाहायला मिळतोय. तो म्हणजेच बाद होत असताना विकेटचं होत असताना पतन. गणेश डिंगोरे बॅक टू दी पवेलियन. विजय मैदानावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र विजय पवार यांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं.
गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील बॉल पडल्यानंतर वळतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सचिनच्या वतीने. पहिल्या बॉलवरती जरूर षटकाराला कमबॅक करण्याची नितांत गरज होती आणि मैदानावरती सचिनच्या वतीने तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वन्स अगेन जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 44 धावांचं लक्ष, 44चं टार्गेट मैदानावरती चेस करण्यासाठी उतरलेला संघ. पहिल्या बॉलवरती फलंदाज गणेश बॅट मधून जो सिक्सर पाहायला मिळाला असं वाटलं की कदाचित 3 ते 4 ओव्हर 3 ओव्हर्स मध्ये मॅच फिनिश होऊ शकते जर अशी फलंदाजी झाली तर. पण मैदानावरती ज्यावेळेस सचिनचा कमबॅक झाला दुसऱ्या बॉलवरती त्याने पलटवार केला, विकेट संपादित केली. तिसरा बॉल जो मात्र विजय पवार साठी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला डॉट आणि त्यानंतर लेगबायची सिंगल ऍड होईल. धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो, स्पेशली कंट्रोल फार महत्वाचा असतो. कंट्रोल दाखवला गेला ऑफस्टंपच्या बाहेर, अतिरिक्त आपल्याला बॉल पाहायला मिळाले आणि त्यामुळे फलंदाज संभ्रमात राहिले. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली, तिसरा बॉल डॉट आला. अचानक पाहू शकतो आपण लाईन मध्ये थोडीशी चेंज केली, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आणि लेगबायची सिंगल ऍड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 7. यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पंच केलाय पॉइंटच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक. शेवटच्या बॉलवरती मुकेशच्या बॅट मधून हा चौकार. सतरा चेंडू आणि 33वा विजयाचा इक्वेशन असेल. यावेळेस देखील मोठा शोक मारण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. थर्डमॅनच्या दिशेला आपण पाहू शकतो खेळाडू होता. फाईन लेग मध्ये देखील खेळाडू होता. फाईन लेगचा खेळाडू जोपर्यंत बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील धावा, ज्या मात्र 2 आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड.
यावेळेस देखील मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर होता, काहीसा संपर्क होत नाहीये. बॉडीला बॉस झाल्यानंतर थोडासा हिट झाल्यानंतर बॉल डायव्हर्ट होतोय. आलेली मैदानावरती 1 आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 14. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 ऑन द बोर्ड. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान कॅप्टन जितेंद्र सिंग नेगी सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान उपस्थिती पाहायला मिळते कॅप्टन जितेंद्र सिंग नेगी सरांची. सरांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 14 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ झालाय. 15 चेंडू 30 ची आवश्यकता. एल&टी खोणी विपक्ष पुष्कर शिवांश 11 लढत. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटमध्ये आपण पाहू शकतो बॅट अँड बॉल मध्ये संपर्क काहीसा नीट झाला नाहीये. बॉडीला अभ्यास झाल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होत असताना थर्डमॅनच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. 14 चेंडू 29 ची आवश्यकता असेल. 14 चेंडू 29 धावा. एक विशन विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती विजय आणि विजयच्या खांद्यावरती इथून फार मोठी जबाबदारी आहे. संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करण्यासाठी विजयची इनिंग अतिशय महत्वाची असेल. 14 चेंडू 29 धावा. 14 चेंडू 29 ची आवश्यकता होती. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नाहीये, बॅट ट्रॅक नाहीये हे पाहिलंय आणि आता फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विजय पवारच्या खेळीचा अंत घडी गमावलाय पुष्कर शिवांश 11 संघाने. हा दुसरा. सिक्स्टीन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता विजयाचं इक्वेशन असेल. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंड वरती हरीश. यावेळेस देखील लेफ्ट स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मिस इट. बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल. विजेंद्र असतील. कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. हरीश बॅक टू दी पवेलियन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना पुष्कर शिवांश 11 संघाला. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 16. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन मात्र आता कल्याण ग्रामीणचे 2 सितारे. एकीकडे अप्पू मुस्तकीम पाहायला मिळाला नाही, दुसरीकडे मुकेश कायकर असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज, त्यापैकी एक फलंदाज बाद झाला. गणेश डिंगोरेच्या खेळीचा अंत झाल्यानंतर विजय
विजयाच्या दिशेला वाटचाल करण्यासाठी सुरुवात केली होती, मात्र तो विजयरथ थांबवला गोलंदाजाने आणि त्याची देखील विकेट घेतली. मुकेश आणि त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतात मैदानावरती मुस्तकीम, अप्पू पाहायला मिळतात. करणच्या खांद्यावरती जबाबदारी खांद्यावरती आहे अप्पूच्या आणि अप्पूच्या जोडीला असणाऱ्या मुकेश खांद्यावर. करणच्यासाठी मेक और ब्रेक अशी ओव्हर असेल आणि कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. बारा चेंडू 28 ची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. करण गणसोलकरच्या खांद्यावरती जबाबदारी, जे फिरकीचे जादूगर आहेत आणि त्यांच्या समोर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील मुकेश गायकर. धावसंख्या फलकावरती 16. 12 चेंडू 28 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 28, 12 बॉल 28 ची आवश्यकता होती. बॉल पडल्यानंतर थोडासा नाही तर भरपूर टर्न होतोय आणि एक्झॅक्टली मैदानावरती वाईड आलाय. अमांतर धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या 17. 27 ची अजूनही आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 27 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 27. बारा चेंडू 27 ची आवश्यकता होती. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नाहीये. मैदानावरती कंप्लीट होईल सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 18. 18 11 चेंडू 26 हे इक्वेशन पाहायला मिळतो. आणि अप्पू मैदानावरती आलाय, जो यंदाच्या हंगामध्ये फार चांगल्या टच मध्ये, फार चांगली बॅटिंग त्याने केली आहे, फार चांगली बॉलिंग त्याने केली आहे. पण तोच मोमेंटम, तोच फॉर्म या मॅच मध्ये देखील कंटिन्यू करणं गरजेचं आहे. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त फलंदाजी अप्पू कुंगलेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. मुस्तकीम अप्पूला या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी करणं गरजेचं आहे. 11 चेंडू 26. 11 चेंडू 26 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 26 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. आणि कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. चला, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. हॅलो, तेच मी सांगतोय, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपण हे पुश केलं तर खूप बरं होईल. थँक्यू. यावेळेस देखील फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला. मी म्हटलं होतं की अप्पू आहे तर मैदानावरती धावा बनतील, तेच पाहायला मिळतोय. अप्पूच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती ज्या प्रकारची आपल्याला कामगिरी पाहायला मिळते, बॅटिंग करत असताना, फलंदाजी करत असताना अप्पूची ती कमालीची आहे. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, पायावरचा बॉल और पैर पर गेंद तो बाउंड्री के सेर पर गेंद असं आपण नेहमी म्हणतो. धावसंख्या 24. 10 चेंडू 20 ची आवश्यकता. 10 चेंडू 20 हे इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. 10 मध्ये 20 बनतील का, हा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. करण घनसोलकरच्या खांद्यावरती जबाबदारी या मॅचची. टेनिस क्रिकेटमधील एक फार मोठं नाव म्हणजे करण घनसोलकर. मैदानावरती बघूया कमबॅक करून देईल का, पाहणं अतिशय महत्वाचं आहे. उर्वरित 10 चेंडू 20 ची आवश्यकता. 10 चेंडू 20 धावा बनतील का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. 10 चेंडू 20 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू 20. L&T खोणी विपक्ष पुष्कर शिवांश 11 अशी लढत पाहायला मिळतीये. अप्पूच्या खांद्यावरती जबाबदारी. 10 चेंडू आणि 20 हे इक्वेशन विजयासाठी असेल. 10 चेंडू 20 ची आवश्यकता. सफल क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र
बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बायशी सिंगल ऍड होईल. कीपरच्या वतीने थोडीशी मिस्टेक. थर्डमॅन मध्ये जोपर्यंत बॅकिंग मिळेल आली सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचली ती म्हणजेच 25. 9 चेंडू 19. 9 मध्ये 2 मोठे फटके मॅच फिनिश होऊ शकते. 2 मोठे फटके आणि सिंगल डबलने सामना देखील फिनिश होऊ शकतो. मात्र ते 2 बॉल निवडणं अतिशय महत्वाचं आहे. कुठल्या बॉलवरती चौकार येईल कुठल्या बॉलवरती षटकार येईल हे देखील पाहणं इथून देखील महत्वाचं असणार आहे. करणच्या खांद्यावरती जबाबदारी. करणच्या खांद्यावरती तो प्रेशर आहे. आता 9 चेंडू 19 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. नाराज असतील मुकेश स्वतःवरती कारण हाफ वॉली होता. सोबतीला मी म्हणेल या स्ट्रोक वरती कुठेतरी चौकार किंवा षटकार आला असता तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार देखील पाहायला मिळाला असता. मात्र तसं झालं नाही. आली आहे सिंगल. 8 चेंडू 18 हे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 8 चेंडू मध्ये 18 जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय मैदानावरती. 8 चेंडू आणि 18 इक्वेशन पाहायला मिळतो. वेळ वाचवणं गरजेचं आहे ही विनंती असेल. करण बॉलिंग ट्रॅक वरती. अप्पू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. 8 चेंडू 18. 8 चेंडू 18ची आवश्यकता. मिस्टेक पाहायला मिळतीये. डाऊन द बॉल करण स्वतः येतील. कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय. अप्पूच्या खेळीचा अंत. आता विजयासाठी इक्वेशन 7 बॉल 18ची आवश्यकता. त्याला स्पीडअप करायचं. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर लवकरच मैदानामध्ये यायचे आणि फिल्डिंग डिपार्टमेंट आपल्याला देखील विनंती असेल की जास्त वेळ खर्च करू नका. या मॅच नंतर एक क्वार्टर फायनल, एक सेमीफायनल आणि फायनल अशा 3 मॅचेस 4 ओव्हरच्या आयोजकांना पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे पुढे जाणारा संघ देखील आपलाच असेल, आपल्यातीलच कोणतरी असेल याची देखील लक्षात घ्या. जेणेकरून ही स्पर्धा आतापर्यंत चांगली झाली आहे आणि या स्पर्धेला अजूनही चांगली करण्यासाठी आपल्याला जास्त ओव्हरच्या मॅचेस पूर्ण करायचे. सहकार्य करा ऑर्गनाइज कमिटीला. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला 7 चेंडू 18ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानावरती लेफ्टी बॅटर. 7 बॉल 18 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल 18ची आवश्यकता. ऑफ साइडला मेसेज जरूर पाहायला मिळतोय मात्र बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. हे सांगणारा हा खणखणीत रुबाबदार दमदार चौकार. सामन्याला सुरुवात देखील करायची विनंती असेल.
6 बॉल विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहायला मिळतोय टीम पुष्कर शिवांश 11 या संघाला. दरम्यान शुभागमन झालंय. सन्माननीय रोहनजी पाटील साहेब आणि त्यांच्यासोबत इतर मान्यवर आमच्या स्पर्धेला भेट देत असताना सर्व मान्यवरांचे स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मॅच अगदी रंगात आली आणि कित्येक मान्यवर पुन्हा एकदा या स्पर्धेला भेट देत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. सहा चेंडू आणि 14ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. जो ऋतिक पाटील देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे. समोर मुकेश गायकर पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता है. 6 गेंदों में 14 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. कौन सी टीम जीतेगी देखना बड़ा दिलचस्प. 6 बॉल 14 वेळ वाचवणं गरजेचं, अन्यथा पुढील मॅच आपण 3 ओव्हरची कव्हर करणार आहोत याची देखील नोंद करून घ्यायची. त्यामुळे वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं. 6 चेंडू विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. पुष्कर शिवांश 11 विपक्ष LNT खोनी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 14 हे विजयाचं इक्वेशन. 6 चेंडू 14ची आवश्यकता होती. मैदानावरती पहिला बॉल आला डॉट. आता 5 चेंडू 14ची आवश्यकता. ज्याप्रमाणे सोन्याचा भाव वाढतोय, मैदानावरती आलेला प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल LNT खोनी संघाला. तर दुसरीकडे विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना तो फुल स्टॉप बघायला मिळतोय. आता त्या फुल स्टॉपला मागे सरून 5 चेंडूंमध्ये 14 धावा बनवणं गरजेचं आहे. टीम पुष्कर शिवांश 11 संघाला 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 14ची आवश्यकता. ना सूरत देखते ना मूरत देखते, मात्र फिल्डिंग अप्रतिम, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सनी होते मॅन फ्रॉम सारंगाव. सारंगावचा एक जबरदस्त सितारा सनीच्या वतीने अफलातून फिल्डिंगचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. प्रसन्न षटकार वाचवले आणि मॅच देखील वाचवले असं मानावं लागेल. काही धाबा वाचवल्यात, विकेटचं पतन देखील झाले. मॅच परंतु संपलेले नाहीये. क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेल लागत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे, जिथे जर आणि तरला जागा नसते. आणि मॅच आता रंगली आहे. जबरदस्त मॅच, प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय, कारण इक्वेशन 4 चेंडू आणि 13ची आवश्यकता. जे प्रेक्षक लाईव्ह आपल्या मोबाईल मध्ये रिचार्ज टाकून ही मॅच एन्जॉय करतात त्यांचा देखील पैसा वसूल. बाईक वरती आपण पाहू शकतो पेट्रोल टाकून इथे आले त्यांचा देखील पैसा वसूल पाहायला मिळतोय. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या वतीने तेजस सरांची संपूर्ण टीम, ज्यांची प्रचंड मेहनत, भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील विशेष कौतुक. 4 चेंडू आणि 13 हे इक्वेशन. 4 चेंडू 13ची आवश्यकता. मिसिट पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये आणि कॅच कंप्लीट झाली आहे. सनी आज कुठल्याही प्रकारची मिस्टेक करणार नाहीये. यावेळेस त्याने पकडली आहे कॅच आणि संपली आहे फलंदाज मुकेश गायकरची मॅच. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इक्वेशन येऊन टिपलंय ते म्हणजेच उर्वरित चेंडू असतील 3 आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच 13 धाब्यांचं. 3-13 इक्वेशन. कुठला संघाचे 3-13 वाजवेल, येणारे 3 बॉल सांगून जातील.
पण त्या अगोदर संघर्ष करणं अतिशय महत्वाचं आहे. 3 चेंडू आणि 13 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होते. 3 चेंडू 13 ची आवश्यकता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. आता आली आहे मैदानावरती सिंगल. आशुतोषच्या खांद्यावरती आता इथून जबाबदारी आहे. उर्वरित इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती 2 सिक्सर. ते 2 सिक्सर येतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. म्हटलं जातं की रख हौसला के वो मंजर भी आएगा, कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, ये थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. इथून प्रयत्न करावे लागतील. 2 चेंडूंमध्ये 12 धावा बनवायचे तर प्रत्येक बॉल आउट ऑफ द पार्क फेकणं अतिशय महत्वाचं आहे. 2 चेंडू 2 सिक्सरची आवश्यकता. सांगावा लागेल बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर. उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे फौलादे और उम्मीदें हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती आशुतोष पाहायला मिळतोय. 2 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 12 ची आवश्यकता. पहिला आलाय आणि आता 1 बॉल 6 ची आवश्यकता. फलंदाज आशुतोष सांगते ना थके कभी प्यार ना हिम्मत हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष जारी है. जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे होते ते बसू लागले, जे बसले होते ते उभे राहिलेत. कारण आता मॅच अशी आली आहे. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तेच म्हणेल, जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झाली आणि दोन्ही संघ व्हेंटिलेटर वरती आहेत. 1 बॉल 6 ची आवश्यकता. आशुतोषच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. 1 मध्ये 6 बनतील का. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. जी मॅच खऱ्या अर्थानं सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स करत असताना ड्रायव्हिंग सीट वरती ड्राईव्ह करत होते एल&टी खोणी, आता ती मॅच 50-50 पाहायला मिळतीये. हे सिच्युएशन नेहमी आम्ही पाहिलंय. 1 बॉल 2 बनवणं अवघड आहे, 1 बॉल 3 बनवणं अवघड आहे, पण 1 बॉल 6 बनवणं हे सोपं असतं असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. विनंती असेल, जर सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण आता 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 1 बॉल 6 ची आवश्यकता आणि अशा रीतीने सामना झाला. फिनिश मात्र सर्वांची मन जिंकली आहेत, ती म्हणजेच पुष्कर शिवांश 11 संघाने. हार्ड लक टफ लक पुष्कर शिवांश 11 आणि अभिनंदन एल&टी खोणी. पुढील मॅचच्या आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत, जिथे एकीकडे गणेश 11 संघ उपस्थित असेल आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच एल&टी खोणी. मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना पॅशन अँड डायमॅनिक पर्सनॅलिटी असलेले सन्माननीय रोहनजी पाटील साहेब, त्याचबरोबर जयप्रवीण किच्ची या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा आपण शब्दसुंदरांनी स्वागत करूयात. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचं म्हणजेच क्वार्टर फायनलच्या सामन्याचं